बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्ल्याचा मातंग पुढाऱ्यांचा आरोप धांदात खोटा आहे। याचा पुरावाच मी तुम्हाला देतो। जातनिहाय लोकसंख्या शास्त्रीय स्वास्थ्य निर्देशांक म्हणजे विकास, मागासलेपण याची गुणवैशिष्ट्ये दर्शवणारा वास्तविक स्थिती म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय स्वास्थ्य निर्देशांक अर्थात डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स। यानुसार महाराष्ट्र राज्याची सरासरी आदर्श डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स 1 आहे, तर अनुसूचित जातीचा लोकसंख्या शास्त्रीय स्वास्थ्य निर्देशांक अर्थात सरासरी 0.940 आहे। अनुसूचित जातीपैकी चांभार भांबी समाजाचा निर्देशांक 0.941, मालादासरी समाजाचा 0.935, खाटीक समाजाचा 0.925, महार आणि नवबौद्ध 0.920, डक्कल 0.920, ढोर 0.908, खंगार 0.907, यलमवार 0.903, कैकाडी 0.854। या जातींची डेमोग्राफिक हेल्थ याप्रमाणे आहे। आता आपण बघूया मांग व मांग गारुडी समाजापेक्षा चांभार, मालादासरी, खाटीक, ढोर, खंगार, यल्लमवार, कैकाडी ह्या जातींचा डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स जास्त व चांगला असताना केवळ बौद्धांनी आमचे आरक्षण खाल्ले, बौद्धांनी आमचा विकास पळवला असा मातंग समाजातील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या पुढाऱ्यांनी केलेला आरोप धादांत खोटा, बिनबुडाचा आणि देशबुद्धीचा आहे। मिठा अलवार 0.568, मालामस्ती 0.578, मुकरी 0.637, माला संन्यासी 0.638, मस्ती 0.649, माला हनाई 0.651, तितगार 0.699, चलवादी 0.797, बेडर 0.816, बेडाजंगम 0.841, होलार 0.859 या अनुसूचित जातींच्या लोकसंख्या शास्त्रीय स्वास्थ्य निर्देशांक अर्थात डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स मांग व मांग गारुडी समाजापेक्षा कमी आहे। परंतु त्यांनी कधीही बौद्धांनी आमचे आरक्षण खाल्ले असा स्वार्थी बुद्धीने आरोप केला नाही, तसेच उपवर्गीकरणाची मागणी सुद्धा केलेली नाही। त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःला सत्ताधाऱ्यांकडून पद, पैसा, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मांग समाजाचे मुठभर पुढारी जाती जातीमध्ये विद्वेष पसरून सामाजिक स्वास्थ्य बिघडवित आहेत। एकट्या मातंग जातीची वेगळी चूल मांडणे आणि 58 जातीच्या विरोधात दलित ऐक्याला सुरुंग लावणे म्हणजे मातंग समाजाला खड्ड्यात घेऊन जाण्याचे पाप केल्यासारखे होणार आहे।